काय रे? मैं कोशिश कर रहा था कि साहब बात करें। हाँ बोले मैंने कल बात की है। बोला दीपकला तयार राहिला राऊतसाहेब, इंडिया आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंचे सहभागी झाला. नेमकं काय ठरलं? इंडिया आघाडीत चर्चा कोणत्या विषयावर झाली? काय मुख्य निर्णय झाले? नक्कीच काल अत्यंत महत्त्वाची असं आमचा एक इंडिया आघाडीची बैठक झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या निवासस्थानी. जवळजवळ इंडिया आघाडीमध्ये असलेले सर्व घटक पक्ष, त्यांचे नेते, सहकारी कालच्या बैठकीला, त्यानंतरच्या स्नेहभोजनाला आणि नंतरच्या एका बैठकीला उपस्थित होते. कोरम पूर्ण होता. काँग्रेसचे अध्यक्ष खरगेजी असतील, राहुल गांधीजी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि अर्थात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, स्वतः रश्मी वहिनींनाही आमंत्रण होतं भोजनाचं, मीही होतो. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली. राहुल गांधींनी काल आम्हालासुद्धा व्होट चोरीचं एक प्रेझेंटेशन दिलं. थोडक्यात ते अत्यंत धक्कादायक होतं. आणि नंतर स्नेहभोजनानंतर आम्ही एक महत्त्वाचे काही विषय जे होते त्याच्यावर चर्चा केली, बैठक घेतली आणि बैठक संपली. अजून काय हवं आहे आपल्याला? नाही, पण राऊतसाहेब, काल एक फोटो, बैठकीचे बरेचसे फोटो आले, त्यात एक म्हणजे उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी बसले किंवा ज्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आलं नाही, त्यावरून अनेक टीका आरोप होऊ लागले. टीका हे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो आहे, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं. स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील, कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा, जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठो, जो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी, वो बैठने की जगह नहीं थी, प्रेजेंटेशन का जगह है, वो प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ. ये फालतू लोग हैं आईटी सेल वाले, बीजेपी के या किसी के, उनको समझना चाहिए. और भी तस्वीरें आपने देखी नहीं क्या उद्धव जी की? उद्धव जी, रश्मि भाभी जी, आदित्य जी, ये एक ही फैमिली थी जिनको कल राहुल जी, प्रियंका जी और सोनिया जी ने जो नया घर है राहुल जी का, वो पूरा घर दिखाया, कैसा बना है, कैसे पेंटिंग है, क्या लगाया है. और पूरी बैठक ख़त्म होने के बाद भी आधे घंटे तक ये अंदर पूरे उनको दिखा रहे थे. तो ये कहाँ बैठे हैं? प्रेजेंटेशन है ये. प्रेजेंटेशन में जहाँ सुविधा होती है देखने के लिए वहाँ जाकर लोग बैठते हैं. वो बीजेपी के वोट चोरी के खिलाफ प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ. समझा? कुछ भी बोलते हो आप. कौन सा भी एक फ़ोटो निकाला, हम मैं भी खुद बैठा था, कमल हसन थे, पवार साहब भी हमारे साथ बैठे थे उधर, क्योंकि आगे से दिखने में थोड़ी तकलीफ हो रही थी. बहुत लाइट जल रहे थे क्योंकि ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहाँ उस तरह से बैठने की अरेंजमेंट की थी. प्रमुख नेताओं को आगे बिठाया था, लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर हैं. लेकिन यहाँ ठीक से दिखेगा नहीं, इथून नीट दिसणार नाही, ते मागे आले. मैंने भी पूछा नहीं, यहाँ से
दिखता नहीं है ठीक से, थोड़े पीछे जाकर वो समझ लेंगे. मेरे पास वो फोटो है, आप देख सकते. सर नरेश मस्के आहे ते हे सांगतात की शिवरायांचा वारसा आहे आणि ते कुठे ना कुठे मागे बसतात, म्हणजे ते अपमान होत आहे, रिझर्व्ह सीट्स का होते. अरे त्या मस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. हां, इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू की आम्ही. ते अविमुक्तेश्वरानंद नावाचे शंकराचार्य आहेत, हां, जे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देत असतात, काही धार्मिक विधी करत असतात. तर त्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना शंकराचार्य म्हणून स्टेट गेस्टचा दर्जा असतो, माहिती आहे का आपल्याला? शंकराचार्यांना राजशिष्टानुसार स्टेट गेस्टचा दर्जा, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा स्टेट गेस्टचा दर्जा काढून घेतला गृहमंत्रालयानं महाराष्ट्राच्या. का? त्याचं उत्तर या फसके कोणात त्यांनी द्यावं. बहुतेक आशीर्वादाचा अजीर्ण झाला असेल. अविमुक्तेश्वरानंद यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेतला, इतरत्र आहे पण महाराष्ट्रात काढून घे. शंकराचार्यांचा हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट, आशीर्वाद महाग पडले बहुतेक शंकराचार्यांना. काय नेमकं कारण काय? कारण तुम्ही समजून घ्या, कारण तुम्ही समजून घ्यावे. राहुल सर, आणखी एक विषय असा होता की जे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी मतचोरीबाबत केलं, निवडणूक आयोगानंही त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही शपथपत्रावर हे सगळे पुरावे द्या. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे, नोकर आहे. हे जे वारंवार आम्ही म्हणतो, राहुल गांधींनी जी माहिती दिली ती स्वतःची माहिती नाहीच आहे, ती त्यांच्या वेबसाईटवर आहे. त्यांच्या वेबसाईटवरून हा क्राईम त्यांनी शोधला. निवडणूक आयोगाची चोरी ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून शोधली आहे. शपथपत्र कसलं घेत आहे? मी जे म्हणतोय ना, आणि जे प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी दिलं, ज्याला आम्ही पाठीमागे बसून पाहत होतो सगळे, ते सांगतो आम्हाला कळलंय ते पाठी बसल्यामुळे. ती संपूर्ण माहिती, लाखो मतांची चोरी कशी झाली हे संपूर्ण पुरावे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहे. त्याच्यावरूनच त्यांनी 6 महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या टीमने ते काढलेलं आहे. त्यावर फडणवीस असं म्हणतात की मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली. बघा, मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे, सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना. तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय. नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलं आहे राहुल गांधींनी या देशामध्ये. चळो की पळो करून सोडलेलं आहे राहुल गांधींनी या देशामध्ये, समजलं? प्रेसिडेंट ट्रम्प पुढे राहुल गांधींनी सांगितलं, प्रेसिडेंट ट्रम्प पुढे मोदी कसे शरणागत झालेले आहेत. तेव्हा कोणाच्या डोक्यात चिप आहे आणि नाही. यांच्या डोक्यात जर चिप असती तर ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतं. हो, चला. निवडणूक आयोग जे आहे राहुल गांधीच्या यांना पत्र लिहून हे सांगते की तुम्ही मिसगाईड करता. अजिबात नाही. प्रूफ निवडणूक आयोगाला बघा, निवडणूक आयोग हे खोटं बोलत आहे. निवडणूक आयोग हे मोदी शहांचं गुलाम आहे, चोराला चोर साथीदार आहे. इकडे ही सगळी माहिती, मतांच्या चोरीचं प्रत्येक प्रकरण, प्रत्येक घटना आणि प्रत्येक गुन्हा हा निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवर आहे. त्यातून हे संशोधन करून राहुल गांधींनी काय लाखो मतं कशी घुसवली हे दाखवलं. आज कर्नाटकमध्ये मार्च करणार आहेत, सोमवारी सगळेजण निवडणूक आयोगावर मार्च करणार आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन येत होतं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे मार्च किंवा रॅली करण्यात त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली. दिल्लीमध्ये सुद्धा त्या संदर्भात अशा प्रकारचा मार्च
11 तारखेला निघण्याची शक्यता आहे. आम्ही त्यात सामील होऊ. राहुल सर, आणखी एक विषय होता की एका बाजूला इंडिया अलायन्सची मीटिंग होत असताना त्याच दिवशी NCP शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या काही विषयांवर पंतप्रधानांची भेट घेतात आणि त्यांनी त्याच वेळेला सोनिया गांधींचाही भेट घेतली, खरगे साहेबांचाही सत्कार केला. हँडलूम दिवस होता असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या दिवशी काय ते हँडलूम डे होता. हँडलूम डे, हस्तकौशल्य, काय हस्तमाग, हातमाग आता केला असेल. नाही, पण असं होतं अनेकदा की ज्यावेळेस सुप्रिया सुळे आणि पंतप्रधानांची भेट होते, पंतप्रधान आवर्जून शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी विचारपूस करतात. बघा, शरद पवारांची चौकशी केली असती आवर्जून, तर जे शरद पवारांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या संकट काळामध्ये एवढी मदत केली, त्यांचा पक्ष काढून अजित पवारला दिला नसता. अब हिंदी में पूछे. कल इंडिया आघाड़ी की मीटिंग थी, उसमें क्या डिसीजन लिए गए, किन किन मुद्दों पे इसका फोकस किया? देखिए, इंडिया आघाड़ी की बैठक में तो बहुत से दल शामिल हो गए जो मेंबर है इस आघाड़ी के, ब्लॉक के, इंडिया ब्लॉक के. तो शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी थे, आदित्य ठाकरे जी थे, मैं खुद था, स्वयं था. राहुल जी ने प्रेजेंटेशन दिखाया वोट चोरी का, बहुत ही धक्कादायक रहा. बाद में एक स्नेह भोजन हुआ बहुत अच्छी तरीके से. राहुल गांधी ने जाकर सभी के टेबल पर आग्रह किया, सबसे मिलते रहे, बात करते रहे, प्रियंका जी, सोनिया जी, राहुल जी. उसके बाद एक मीटिंग हो गई, इंडोर मीटिंग हो गई. इंडोर मीटिंग में बहुत सी बातों पर चर्चा हुई, जिसमें वोट चोरी से लेकर उपराष्ट्रपति के चुनाव तक सभी विषय पर चर्चा हुई. राहुल गांधी ने कल जो प्रेस कॉन्फ्रेंस की, इलेक्शन कमीशन कह रहा है कि एफिडेविट पार्टी क्यों नहीं दे रही है? देखिए, राहुल गांधी ने जो दिया है इंफॉर्मेशन, चुनाव आयोग की चोरी, क्राइम, अपराध, डाका, लोकतंत्र की हत्या, ये सब एविडेंस चुनाव आयोग के वेबसाइट पर ही है. और राहुल गांधी ने ये कल प्रेजेंटेशन और पूरे दिखाकर चुनाव आयोग को चैलेंज किया है कि ये सब आपके वेबसाइट से हमने इन्फॉर्मेशन निकाली है, तो कौन सा एफिडेविट चाहिए? एफिडेविट तो लेना चाहिए मोदी और शाह जी से और बीजेपी से. ये एफिडेविट दीजिए कि हमने चोरी नहीं की है वोटों की, ये एफिडेविट लीजिए. राहुल सर, कल एनडीए की मीटिंग हुई, कल एनडीए की मीटिंग हुई, उसमें भी राहुल गांधी ने एप्लीकेशन की, उसके ऊपर उस मीटिंग में डिटेल चर्चा हुई और सरकार ये कहती है कि वो चुनाव आयोग उसका आंसर देगा, संसद उसका आंसर नहीं देगी. देखिए, या सरकार चुनाव उसका आंसर आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. आज का चुनाव आयोग, वो सेशन वाला चुनाव आयोग अब नहीं है. आज के चुनाव आयुक्त कौन है, किसके साथ काम करते थे पहले? सहकारिता मंत्रालय में अमित शाह के कितने करीब थे ये महाशय, सबको मालूम है. ऐसे व्यक्ति को चुनाव आयोग पर बिठाया है और जो मन चाहे बातें उनसे कर लेते हैं, तो हम उनका ऊपर विश्वास नहीं रखेंगे. राहुल सर, मराठीत सर, 2 खाली प्रश्न आहेत. शिवाजी प्रकाश हा आंबेडकर जो असं म्हणता अध्यक्ष आहे, आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की 15 दिवसात इंडिया आघाडी बाबतीत मोठी बातमी येईल, शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक आहेत. बघा, प्रकाश आंबेडकर अशा प्रकारचे विधान आणि वक्तव्य नेहमी करत असतात. आणि त्यांना जर खरोखर या देशामध्ये प्रकाश आंबेडकरांना संविधानाची इतकी काळजी असेल तर आम्ही त्यांना नेहमी आव्हान करतो. ते मोठे नेते आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध खुलेआम उतरायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी सामुदायिक जे आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यात सामील व्हायला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचे जे प्रयत्न सुरू आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दृष्टीने योग्य असतील, पण त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला मिळतो. शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही.